एक हात मदतीचा भरत महाडिक यांच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. शिक्षण हेच भविष्य घडविण्याचे सर्वात प्रभावी साधन मानले जाते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवास करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे खालापूर तालुका अध्यक्ष भरत महाडिक यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. खालापूर तालुक्यातील करमेली ठाकूरवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून भरत महाडिक यांनी शिक्षणाच्या वाटेवरील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून गेल्या अनेक वर्षापासून ते सातत्याने आपल्या वैयक्तिक उत्पन्नातील 10% रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी राखून ठेवत आहेत. त्यातूनच दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन केले जाते. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या भरत महाडिक यांनी स्वतःच्या आयुष्यात शिक्षण घेताना अनेक संकटाचा सामना केला आहे. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागते याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच समाजाने दिले ऋण फेडण्याच्या भावनेतून ते विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावत आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष सनी यादव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सनी यादव म्हणाले, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षण घेत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एखादी छोटी मदतही मोठा बदल घडवू शकते. भरत महाडिक हे दरवर्षी स्वतःच्या उत्पन्नातील काही हिस्सा समाज हितासाठी खर्च करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बल देत आहेत. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी असून त्यांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. यावेळी बोलताना भरत महाडिक यांनी अत्यंत नम्रपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. मी विद्यार्थ्यांसाठी जे काही करत आहे ते फार मोठे काम नाही, मात्र माझ्या या छोट्याशा मदतीमुळे एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण घेताना थोडा आधार मिळाला, त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि भविष्यात तो समाजासाठी काहीतरी चांगले करू शकला, तर त्यापेक्षा मोठे समाधान माझ्यासाठी दुसरे नाही. शिक्षणातूनच चांगली पिढी घडते आणि त्याच पिढीच्या घडीत माझाही छोटासा वाटा असावा, हीच इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले. यानंतर सनी यादव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. नवीन वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य हातात मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला. आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक जण स्वतःच्या प्रगतीचा विचार करतात, मात्र भरत महाडिक यांच्यासारखे समाजभान जपणारे कार्यकर्ते आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा गरजू विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खर्च करतात. ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी ऊर्जा मिळाली. समाजातही सकारात्मक संदेश पोहोचला आहे. विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य देताना केवळ वह्या पुस्तके वाटली गेली नाहीत, तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशेची नवी किरणही देण्यात आली.